नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे। राज्यामध्ये अनेक गोष्टींवर निर्बंध लादायला सुरुवात झालेली आहे। आधीच्या 2 लाटेंच्या तुलनेमध्ये तिसरी लाट अजून तरी काहीशी कमी त्रासदायक वाटते। त्यामुळे निर्बंध जे राज्य सरकारने लावले ते सुद्धा तुलनेने कमी तीव्रतेचे आहेत। पण एक गोष्ट मात्र करताना सरकारने कोणताही निर्बंध पाळलेला नाही आणि ती गोष्ट म्हणजे राज्यभरातल्या शाळा। तिसऱ्या लाटेची कुणकुण लागली आणि सरसकट शाळा बंद करण्यात आल्या। जेमतेम महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या शाळा एका दिवसात निर्णय घेऊन बंद करण्यात आल्या। त्यामुळे राज्यामधली मुलं आता मॉलमध्ये जाऊ शकतात पण शाळेत जाऊ शकत नाहीत, फिरायला जाऊ शकतात पण शाळेत नाही, अगदी हॉटेलमध्ये खायला जाऊ शकतात। इतकंच काय, ही सगळी मुलं कोणतेही निर्बंध नसलेल्या खासगी क्लासेसमध्ये सुद्धा प्रसंगी हजेरी लावू शकतात पण स्वतःच्या शाळेत मात्र जाऊ शकत नाहीयेत। शाळा सरसकटपणे बंद करण्याच्या या निर्णयाचे परिणाम हे फक्त आत्तापुरते नसणार आहेत तर ते दूरगामी असणार आहेत हे एव्हाना स्पष्ट झालेलं आहे। मात्र तरीही सरकार यावर विचार करायला का तयार नाही, हा राज्यभरातल्या शिक्षण तज्ञांसाठी, पालकांसाठी आता कळीचा मुद्दा बनलाय। आणि याच मुद्द्याला वाचा फोडण्यासाठी, त्यावर साधक बाधक चर्चा करण्यासाठी एबीपी माझानं आयोजित केली आहे खास शिक्षण परिषद। शाळा बंदीचं लॉजिक काय? या शिक्षण परिषदेमध्ये राज्यभरातल्या पालकांचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक तज्ञ सहभागी होत आहेत। आपल्या सोबत असणार आहेत भाऊसाहेब चासकर, स्वतः शिक्षक आहेत, शिक्षण तज्ञ म्हणून गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये ते वावरत आहेत। विवेक पंडित, विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल डोंबिवलीचे विश्वस्त आपल्या सोबत असणार आहेत। डॉक्टर मधुरा फडके, शिक्षण तज्ञ म्हणून गेले अनेक वर्ष काम करतात, त्याही या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत। रमेश पानसे, शिक्षण तज्ञ, हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। त्यासोबत आर्यन स्कूल पुण्याचे संचालक मिलिंद लडगे हे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। राज्य अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघाचे अंबादास वाजे आणि पालकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रांती बच्छाव पुण्याहून आपल्यासोबत, नाशिकहून आपल्यासोबत सहभागी होत आहेत। या सगळ्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला शिक्षण तज्ञ भाऊसाहेब चासकर आपल्यासोबत आहेत। भाऊसाहेब, गेल्या अनेक दिवसांपासून अगदी उघडपणे तुम्ही या निर्णयाच्या विरोधामध्ये बोलताय। प्रसंगी तुम्ही सविनय कायदेभंगाची सुद्धा भाषा केलेली आहे। मुलांनी शाळेत यावं, विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांबद्दल तुम्ही कळकळीनं बोलता। यामागची तुमची नेमकी भावना काय आहे? एकीकडे सरकार निर्बंध लावते पण तुम्ही म्हणताय मुलांनी शाळेत यायलाच हवं, शाळा सुरू व्हायलाच हव्यात। त्यावर एबीपी माझा भूमिका घेऊन समोर येते, याचं मी पहिल्यांदा स्वागत करतो। मागचे 2 वर्ष आपण बघितलेलं आहे की शिक्षणाची गाडी रुळावरून घसरली होती। कोविड आला, शाळा बंद झाल्या, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिक्षण आलं। आता हा आणखीन वेगळा विषय आहे की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिकवण्यासाठी भारतीय समाज मन तयार आहे का, एकूण इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळ्या अंगानं, तर ते नाही आहे। परंतु मुद्दा आणखीन वेगळा आहे की शिक्षणाची गाडी रुळावर येते आहे असं वाटत असताना पुन्हा एकदा नवे निर्बंध ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जाहीर केले आणि त्याच्यामध्ये सरसगट शाळा बंद आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। आता सरकारला मुलांची काळजी आहे आणि त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी म्हणून हे निर्बंध घातलेले आहेत, हे उघड आहे, हे लक्षात येते आणि ते बरोबर आहे सरकार म्हणून। परंतु असं आहे की आता आपण जगण्याचं बघू आणि शिकण्याचं नंतर बघू, असं करणं उपयोगाचं नाही। त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा महत्वाचा काय आहे की सरसगट शाळा बंद केलेल्या आहेत। उदाहरणार्थ जसं की आताच सुरुवातीला सांगण्यात आलं की 50 लोक लग्नाला एकत्र येऊ शकतात, मात्र 50 मुलं शाळेत का एकत्र येऊ शकत नाही? महाराष्ट्रामध्ये 50% शाळा जवळजवळ 2 शिक्षकी आहे आणि त्यांची पटसंख्या 50च्या आत आहे। बरं, नंदुरबार आणि गडचिरोली किंवा अशा दूर जिल्हे जे आहेत, वाड्या वस्त्या आहेत, पाड्या आहेत की तिथे ओमायक्रॉनचा अजून मागणूसही पोहोचलेला नाही, तर मग त्या ठिकाणी सरसकट शाळा बंद करण्याचं लॉजिक काय आहे हे लक्षात येत नाही। अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की शाळा म्हणजे काय असतं? शाळा म्हणजे काय केवळ वेळापत्रक, इमारत, शिक्षक, विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याची जागा नसते। शाळा हे एक वातावरण असतं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी। आपण बघितलं मागच्या 2 वर्षामध्ये की मानसिक भावनिक पातळीवर मुलांना एकत्र येता आलं नाही। खेळ, गाणी, गोष्टी, दंगा मस्ती हे मिस करतायत मुलं आणि घर म्हणजे तुरुंग, घर म्हणजे कोंडवाडी झाली होती मुलांसाठी। आता कुठं मुलं मोकळा श्वास घ्यायला लागली होती, खेळायला लागली होती, शिकती झाली होती। तर आणि प्राथमिक शिक्षणामध्ये
एकच सातत्याला प्रचंड महत्व असतं. ज्या वयामध्ये मला अजून एक निरीक्षण आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की पहिली दुसरीची मुलं जी आहेत ती जेव्हा आता आम्ही बघतो आहोत गेल्या काही दिवसांपासून शाळेत आली होती, त्यांचं सामाजिकीकरण झालेलं नाहीये. बरोबर. तर हे सगळे मुद्दे घेऊन जेव्हा मला असं वाटतं की बंद करण्याची वेळ येते तेव्हा सरकार राज्य पातळीवरून निर्णय जाहीर करतं आणि सुरू करायला मात्र पालकांचं संमतीपत्र घ्या, ग्रामपंचायतीचा परवानगी घ्या. तर मग शाळा सुरू करण्याचा, शाळा बंद करण्याचा अधिकार जो आहे त्याचं विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे. निर्णय स्वातंत्र्य जे आहे त्याचं विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे असं ठळकपणे समोर येत आहे. आणि हिची काय पडझड, हिचं काय नुकसान होतंय मुलांचं ते मोजायला अजून जगात एकक नाही आहे. भाऊ, मला वाटते तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. त्यातले 2-3 मुद्दे मला खूपच महत्त्वाचे वाटतात की शाळेकडे फक्त शाळा इमारत म्हणून, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून नाही तर व्यवस्था म्हणून बघणं गरजेचं आहे. सामाजिकीकरणाच्या मुलांच्या काय आणि हा जो सगळा निर्णय घेतला जातोय त्याच्या विकेंद्रीकरणाचं काय, राज्य स्तरावरनं निर्णय घेणं कितपत योग्य आहे. पण त्याहीपेक्षा मला एक मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा वाटला, जिथे तुम्ही सांगितलं की 50 जण लग्न समारंभासाठी एकत्र येऊ शकतात. मग 50 मुलं जिथे शाळेमध्ये आहेत किंवा त्याहीपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अनेक शाळा आहेत त्या सरसकटपणे का बंद करण्यात येत आहेत. पुण्या मुंबईमध्ये संसर्ग वाढल्यानंतर गडचिरोली, सिंधुदुर्ग सारख्या भागांमधल्या शाळा लगेचच्या लगेच का बंद करण्यात येतात. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की हे करण्यामागे तिथलं स्थानिक प्रशासनच आघाडीवर असतं. मधुरा फडके, मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सरकार जेव्हा अशा प्रकारचा निर्णय घेतं त्यावेळेस त्याचं काहीतरी लॉजिकल एक्सप्लेनेशन देण्याची सुद्धा जबाबदारी असते, पण अशी कुठलीही जबाबदारी सरकार घेताना दिसत नाहीये. आणि इतर जे स्टेक होल्डर्स आहेत या प्रश्नामधले ते सरकारला त्याची अकाउंटेबिलिटी विचारताना सुद्धा दिसत नाहीयेत. नमस्कार. एबीपी माझानी ही शाळा पुन्हा सुरू करण्याची जी मूवमेंट सुरू केली आहे त्याला माझा सॅल्यूट, कारण कोणीतरी पुढाकार घेणं खूप आवश्यक होतं. आता मला राजकीय मुद्दा आपण बाजूला ठेवूयात, पण शाळा म्हणजे काय असतं तर शाळा म्हणजे हे मुलांसाठी एक छोटंसं जग असतं. स्पेशली जी छोटी मुलं असतात, बालवाडीत जाणारी किंवा पहिली दुसरीतली 5वी पर्यंतची, त्यांच्यासाठी हे एक छोटंसं जग असतं. त्यांचं सगळं काही त्यात सामावलेलं असतं. तुम्ही त्यांना त्या जगातनं बाहेर काढून कोंडमाऱ्यात ठेवलं तर खूप कितीतरी गोष्टींना ते मुक्तायत, ह्याच्याकडे कोण बघणार. आणि आपण कोणीही या मुलांना विचारलं का की ते शाळेत येऊ इच्छितात का. शाळा बंद करण्याचा निर्णय आपण जेव्हा घेतो तेव्हा शाळा कोणाकोणामुळे बनते तर तिथे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि त्याबरोबर महत्वाचा घटक असतो मुलं. आपण चाइल्ड सेंट्रिक एज्युकेशन अशी ओरड करतो, तर त्या मुलांना शाळेत यायचं आहे का हे कोणी विचारलंय का. मी शिक्षण विकास मंच म्हणून एका ग्रुपवर आहे, तिथे आज मी जी मुलांनी लिहिलेली पत्र वाचली तर ती पाहून खरं म्हणजे आणि त्याच सुमारास ऍक्च्युली एबीपी माझाहून मला फोन आला आणि मला असं वाटलं की टेलिपॅथी सारखा हा फोन आलेला आहे, कारण ती पत्र वाचून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. एका मुलाने लिहिलंय की तुम्ही शाळा सुरू करत नसाल तर मला दारूचं दुकान उघडण्याची परवानगी द्या. कुठेतरी आपण इतिहासात वाचलेलं आहे की ते म्हणतात वर्ल्ड वॉर नंतर पण ते म्हणायचे की तुम्हाला एखादा देश सगळा डिस्ट्रॉय करायचा असेल तर तुम्हाला युद्ध करण्याची काही गरज नसते. यू अटॅक देअर एज्युकेशन सिस्टीम अँड दॅट नेशन विल बी डिस्ट्रॉइड. तर आपण काय करतोय, आपण स्वतःच आपली एज्युकेशन सिस्टीम डिस्ट्रॉय करतोय. एज्युकेशन सिस्टीम डिस्ट्रॉय केली तर ही फक्त जिवंत असणारी हाडामासाची माणसं, फक्त जिवंत असणारी, ज्यांचा भावनिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या, इमोशनली कुठलीही डेव्हलपमेंट झालेली नसेल, 2 वर्ष ती एवढी सफर झाली आहे, तर ही कुठल्या प्रकारची पिढी आपण 50-60 वर्ष मागे जाणार आहोत. आणि ह्याला जबाबदार कोण आहे. आणि जेव्हा असे निर्णय घेतले जातात तेव्हा शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना विचारलं आहे का, किती शिक्षकांना विचारलं आहे. सर्वेज जे प्रसिद्ध केले जातात, मी ग्रामीण भागात सुद्धा काम करते, सर्वेज जे प्रसिद्ध केले जातात त्या मुलांच्या आईवडिलांकडे पण मोबाईल नाहीये, तर मुलांकडे मोबाईल कुठून असणार ऑनलाईन शिक्षणासाठी. ऑनलाईन शिक्षण आम्ही देतोय, पण रिसिव्हर नाही. खरंय. आणि हा इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा तुम्ही ग्रामीण भागातला जरी उल्लेख केलेला असला तरी तो तिथपर्यंत मर्यादित नाहीये. शहरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग आहे आणि त्यांचे प्रश्न सुद्धा तितकेच तीव्र आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण राईट, ऑनलाईन शिक्षण हा काही सरसकट उपाय असू शकत नाही. सुरुवातीला कोविडची लाट आली त्यावेळेस आपल्याकडे अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन होती, आपण तो पर्याय स्वीकारला. मात्र तोच पर्याय आपण पुढे न्यायचा का हा एक महत्वाचा मुद्दा. या मुद्द्यावर यायचंय, पण तत्पूर्वी जेव्हा आपण म्हणतोय की शाळा सुरू व्हायला हव्यात
त्यावेळेस पालकांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. मिलिंद लडगे आर्यन स्कूलचे संचालक आपल्या सोबत आहेत. मिलिंद लडगे जी रोजच्या रोज तुमचा पालकांशी संपर्क येत असेल, पालकांचं काय म्हणणं आहे? त्यांना मुलं पाठवायची आहेत का शाळेत? हो हो, साधारण माझ्याकडे 9,000च्या वरती पालक आहेत. हा, आणि मला जर विचाराल तुम्ही तर त्यामधले 60% पालक, आम्ही जेव्हा कन्सेंट घेतला लोकांचा त्यावेळेस 60% पालक जो आहे तो असा म्हणतोय की शाळा सुरू झाली पाहिजे. 40% पालक म्हणतोय की शाळा नाही चालू झाली पाहिजे. याच्यामध्ये असं झालंय की सगळ्यात महत्त्वाचं मी बघतो की विभक्त कुटुंब पद्धती ही विश्ववल्ली आहे. हम दो हमारा एक, आता पूर्वी असं होतं की हम दो हमारे 4, 3, 4, 5 होते. आता हम दो हमारा एक, त्यामुळे प्रत्येकाला आपल्या हृदयाचा तुकडा असा ते मूल त्यांना वाटतं. त्यामुळे त्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं वाटतं. दुसरी गोष्ट, ओमिक्रॉन आला, डेल्टाक्रॉन आला आणि ह्याच्या आधी दुसरी लाट जेव्हा आली त्यावेळी किती मोठा प्रश्न झाला होता. त्यामुळे त्यांना तो प्रश्न, मी दोन्ही सांगतोय साईड्स, होय म्हणणारे जे 60, नाही म्हणणारे जे ते 40%, ते काय म्हणतायत ही तुम्हाला सांगणं कर्तव्याचं वाटतं. त्यानंतर पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकची मुलं आहेत. तुम्ही मला सांगा या मुलांना सोशल डिस्टन्सिंग कळणार आहे का, हा त्यांचा मुद्दा आहे. त्यानंतर शाळा हे काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग करेल का, हाही त्यांचा एक मुद्दा आहे. न म्हणणाऱ्या पालकांच्या बद्दल म्हणतो. नंतर मुलांचं व्हॅक्सिनेशन झालेलं नाहीये, मग मी काय करायला पाहिजे, माझ्याकडे मुलांचं व्हॅक्सिनेशन झालं पाहिजे. तर तोही मुद्दा मेजर मला वाटतो की ज्याच्यामुळे पालक नाही म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं पुढे जाऊन की इन्फेक्शन कुठल्या मार्गे येतं हे कळत नाही हो. सगळ्यात महत्वाचं तर इन्फेक्शन कुठल्या मार्गे येतंय, तर ते कुठल्या पॅरेंटने आणतंय किंवा एखादं मूल आणतंय किंवा एखाद्या गाडीतनं आणतंय, हा होतं. आणि होयच्या बाबतीत जर म्हणायला गेलात तर पालक खऱ्या अर्थाने सांगतो तुम्हाला, होयची बाजू फार महत्वाची आहे सर. कारण की 9,000 पालकांना मी आज संबोधितो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ओमिक्रॉन सारखा व्हेरियंट आहे. आज जे तुमच्यासारखी माध्यम आहेत, ही माध्यमं खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि एबीपी माझा त्यासाठी प्रॉमिनेंटली काम करतं. तर मला असं वाटतं की हा व्हेरियंट त्या मानाने फार इफेक्टिव्ह नाही आहे. लोक असं म्हणतात की या जानेवारीपर्यंत संपणार आहे, मग काय हरकत आहे चालू करायला. सगळ्यात महत्वाची, मुलं घरी बसून उबगलेली आहेत. सगळ्यात महत्वाचं उबगली आहेत. आता मला एवढंच नाही सांगायचं, मला पुढे जाऊन असंही म्हणायचं आहे की त्यांच्यामध्ये होय म्हणतात तर ते काय, ते ऑनलाईन बद्दल त्यांचं मत काय आहे तेही तुम्ही जाणून घ्या. तर पूर्व प्राथमिकची मुलं जी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत त्यांना माझा स्वतःचा अभ्यास सांगतो 30 ते 35% साधारण मुलांना कळतं. ऑनलाईन बद्दल बोलतोय मी. नंतर प्राथमिक शिक्षणाबद्दल मला जर विचारलं 45 ते 50% मुलांना कळतं आणि माध्यमिकच्या बाबतीत 60 ते 70% मुलांना अभ्यास कळतो. पण आपल्याला पर्याय काय, ना इलाज को क्या इलाज. तर तुम्हाला आत्ता ऑनलाईन करतोय, पण लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला ऑफलाईन चालेल, आम्ही काय म्हणणं नाही, आम्हाला शाळेत मुलांना पाठायचं आहे. त्याला किती येत आहे, त्यांना मानांकन डिफिकल्टी किती आहे, एक्झामच्या बद्दल मला सांगा. त्यांचं तर सगळ्यात पुढचं म्हणणं, जो सुशिक्षित सुज्ञान पालक आहे तो म्हणतो की एक्झाम देताना सुद्धा, खरं सांगतो इथे शिक्षक बसलेत, आता शिक्षण तज्ज्ञ इथे सगळेजण आहेत, मुलं एक्झाम देताना सुद्धा कशा प्रकारे एक्झाम देतात आणि सगळे सरसकट 100%च्या वरती पास होतात. डू थिंक इट इज राईट. ऑनलाईन शिक्षण होतंय ह्याचं आकलन होतंय का, याच्याबद्दल हा प्रश्न आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की ऑफलाईन शिक्षणच असलं पाहिजे. सर्व जग चालू झालंय, मदिरा चालू झाली आहे, मंदिरं चालू झाले, शिक्षण मंदिर का चालू झालं नाही याबद्दल. तो खूप महत्वाचा मुद्दा आहे जो आता तुम्ही मांडत होतात की लर्निंग आउटकम काय या सगळ्यातनं नेमकं. पण त्याही पेक्षा तुम्ही जेव्हा 40% पालक जे मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत असं तुम्ही म्हटलं, त्यांचे कन्सर्न सुद्धा तुम्ही सांगितलेत की कोणत्या त्यांचे नेमके मुद्दे आहेत ज्यामुळे ते पाठवायला, यातले कुठले मुद्दे आहेत जे संस्था चालकांच्या किंवा शाळा व्यवस्थापनाच्या पातळीवर तुम्हाला टॅकल करता येऊ शकतात? हां, आता मी खरं सांगू का, आता मला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्हाला शाळा चालू करायला काय हरकत नाही, पण पहिल्यांदा भीती गेली पाहिजे. शासनाने सुद्धा आम्हाला आमच्या मागे राहिलं पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, आता बघितलं असेल तुम्ही, भारताच्या बाहेर गेल्यानंतर किंवा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये शाळेच्या नावासकट सगळं प्रोड्यूस होतं. म्हणजे आपले जे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया आहे त्यातनं आमचं नाव खराब होतं. आम्ही स्वतःहून कुठल्या गोष्टी करत नाही. त्यामुळे मला संस्थाचालक या नात्याने शाळा सुरू व्हावी ही माझी, म्हणजे आय एम व्हेरी मच फॉर इट. शाळा सुरू झाली पाहिजे, त्यासाठी बंधनं आम्ही ॲज अ स्वायत्तता म्हणून, शिक्षण संस्था म्हणून मी माझ्यावरती बंधनं घातलीच गेली पाहिजेत, या मताचा माझा. मला पुढचं जाऊन असं म्हणायचं आहे की नो डाऊट पूर्व प्राथमिक शाळा तर चालू न होणं मी त्याबरोबर सहमत आहे, पण त्याबरोबर प्राथमिक
आणि माध्यमिक शाळा सुरू करता येतातच या मताचा मी आहे. बरं. त्यामुळे सामाजिक विकास, विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये विश्ववल्ली झाली आहे, त्याबद्दल आपण केलं. चॅलेंजेस प्रचंड आहेत मॅम. हे सुरू करताना आम्हाला किती चॅलेंजेस आहेत आम्हाला माहिती आहेत. हा, बालवयामध्ये मानसिक परिणाम जो आहे, आई वडिलांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. राईट. आणि ह्या सगळ्यात 2 महत्त्वाचं. वर्षांमध्ये आणि आपण शाळा सगळ्यांनी सुरू खूप व्हाव्यात या काही मताचा आम्ही आहे. बघितलेलं आहे. पालक आज 60% त्याचेही खूप परिणाम आहेत आणि त्या परिणामांची सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. पालकांचं मत या बाबतीतलं जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी रमेश पानसे शिक्षण तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. पानसे सर, तुम्ही अनेक संस्थांमध्ये काम केले, तुम्ही अनेक रिपोर्ट्स बनवताना सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे सरकार नेमका कसा निर्णय घेत आहे तुम्हाला माहिती आहे. आत्ता लडगे सरांनी त्यांच्या स्तरावरची एक आकडेवारी सांगितली. किती टक्के पालकांना वाटतं की जावं मुलांनी शाळेत, किती टक्के पालकांना वाटतं जाऊ नये, किती टक्के मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होतो, ही टक्केवारी त्यांच्या स्तरावरची आहे. राज्य स्तरावर जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा अशा प्रकारची काही माहिती गोळा केली जाते की हा निर्णय सरसकट घेताना कोणतेही लॉजिक वापरलं जात नाहीये. शालेय बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती विलक्षण एककेंद्री अशा तऱ्हेची आहे, विकेंद्रित नाहीये. आणि मुळात जे निर्णय घेतात त्यांना शिक्षणातल्या अंगभूत नेमकेपणाने निर्णय घेण्याची ताकद कुठनं येते? फार सर्वसामान्य निर्णय घेतले जात आहेत, नेमकेपणाने निर्णय नाही. एक मी समजू शकतो की एकदा लॉकडाऊन झाला आणि सगळंच राज्य आणि राष्ट्र बंद झालं तेव्हा शाळा बंद झाल्या, मी समजू शकतो. पण जेव्हा उघडीप निर्माण झाली तेव्हा शाळेपासून का नाही झाली? बरोबर. शाळा ही केवळ आजच्या मुलांसाठी नसते तर त्यांच्या उद्याच्या जीवनासाठी भविष्याची असते. गुंतवणूक आणि तुम्ही आजचं जीवन त्यांचं खच्ची करताय याचा अर्थ त्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे. तो परिणाम जेव्हा होईल तेव्हा आज निर्णय घेणारे लोक अधिकारात नसणार आहेत. आपल्या इथे मंत्री निर्णय घेतात, त्यांना त्याचे अधिकार दिलेले आहेत, पण शिक्षण मंत्री हे शिक्षणाच्या क्षेत्रामधल्या अनुभवी लोकांचं मंडळ आपल्या भोवती भरवून त्यांच्या सल्ल्याने निर्णय घेता का? तुम्ही साधी एक बारीकशी चर्चा ठेवली तर पालक बोलवले, शिक्षक बोलवले, संस्था चालक बोलवलेत, परंतु सरकार निर्णय घेताना असं कोणाशी महत्त्वाचा मुद्दा आहे अत्यंत. आणि त्यामुळे पहिली गोष्ट ही, आणि दुसरी गोष्ट, सरकारकडे परिणामांची शहानिशा करण्याची यंत्रणाच अस्तित्वात नाहीये. काय घडलंय मुलांबाबत, काय घडलंय तुम्ही आम्हा 4-5 जणांना विचारतात, आम्ही आमच्या अनुभवातून सांगतो, परंतु सगळ्यांचं एकमत आहे हो, मुलांचं नुकसान होत आहे यावर. आणि ही सगळी दणकट माणसं आहेत की जी वर्षानुवर्ष कामं करतायत, त्यांच्या मताला फक्त तुमच्या ह्या चॅनलवर महत्व आणि सरकारच्या दृष्टीने महत्व नाही. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय आणि इथे अनेक शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, त्यांच्या बरोबर हा मुद्दा मला अधिक चर्चेला घ्यायच्या. दरम्यान क्रांती बचाव पालकांच्या वतीनं प्रतिनिधित्व करतायत या चर्चेमध्ये, त्यांचंही म्हणणं या चर्चेमध्ये जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण विद्यार्थी हा जो सगळ्यात मोठा स्टेक होल्डर आहे या सगळ्या व्यवस्थेतला, तितकाच आणि महत्त्वाचा स्टेक होल्डर पालक सुद्धा आहे. क्रांती बचावजी, तुम्ही आत्ता जॉईन झालात या चर्चेमध्ये. मला कल्पना नाही तुम्ही आधीची सगळी चर्चा ऐकलीत की नाही, पण तुमचं पालक म्हणून मत काय आहे ते पहिल्यांदा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मुलांना शाळेत पाठवण्याच्या बाबतीत. नक्कीच मॅम. आता मी पहिले माझ्या मुलांचं म्हणजे माझा मुलगा 3rd स्टँडर्डमध्ये आहे आणि मुलगी 7th स्टँडर्डमध्ये, तर निदान त्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करत मग मी बोलू शकते. तर माझं असं म्हणणं आहे की एक तर ऑनलाईनच राहू द्या, कारण ह्या वर्षी शाळा अगदी चालू झाली ना तर फक्त 4 दिवस चालू झाले. आणि झालं काय, मागच्या वर्षी ज्यावेळी ऑनलाईन शाळा ही नवीन गोष्ट होती आपल्यासाठी, त्यावेळी बऱ्याच आपल्याला डिफिकल्टी होत्या. टीचर्स कडून पण, एक पालक म्हणून आमच्याकडून पण एक आम्हाला कसं ते जॉईन करणार आम्ही, तो एक आमचा एक प्रॉब्लेम होता. पण आता 1 वर्ष झाल्यानंतर आम्ही त्याच्यात प्रो झालोय असंच मी म्हणेल, मुलांच्या लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर मुलं पण त्याला खूप आता सहजतेने हँडल करतात. मुलं सगळे असाइनमेंट्स वगैरे सॉल्व्ह करणं, टीचर्सशी इंटरॅक्ट करणं, वेळेवर त्यावेळेस बसणं, हे सगळं करतात. आणि मदतच तुम्ही पुन्हा ऑफलाईन करायचं म्हणजे तुमचा मुद्दा ऑफलाईन करण्याला नाहीये, तर तुमचा मुद्दा ऑफलाईन ऑनलाईन अशा मध्ये मुलांना लटकवत ठेवू नका, एकतर ऑफलाईन करा किंवा ऑनलाईन करा, असं तुमचं म्हणणं आहे. एक्झॅक्टली.
माझं म्हणणं आत्ता तर आहे ना की जोपर्यंत आपल्याला अगदी 90% आपण असं म्हणू शकत नाही ना की आपलं वॅक्सिनेशन झालं अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, तोपर्यंत फक्त ऑनलाईनच तुम्ही ठेवा ना. का मुलांना पण एक कन्सिस्टन्सी देत नाहीये ना तुम्ही ओके, मध्येच म्हणजे offline, मध्येच online, ते वॅक्सिनेशन मुलं पण आणि बरोबर confuse होतात. लसीकरण आणि तुम्हाला offline सातत्य, जी करायचीच झाली ना, पद्धत जसं तुम्ही की वापरताय त्यामधलं सातत्य आणि लसीकरण, मुलांचं लसीकरण, हे तुमचे दोन महत्वाचे पालक म्हणूनचे मुद्दे आहेत. आपल्याबरोबर प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अंबादास वाजे आहेत. त्यांच्याचकडनं या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात की शिक्षकांचं नेमकं शाळा सुरू करण्याबाबत काय म्हणणं आहे. अंबादास वाजेजी. नमस्कार. आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस कोरोनाची लाट सुरू झाली त्यावेळेस कोणत्याही प्रकारची चर्चा न करता कोणत्याही प्रकारे शासनाचा निर्णय जो आहे तो निर्णय जाहीर केला की शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येत आहे. परंतु हा शासनाचा अतिशय चुकीचा निर्णय आहे की शाळा बंद केल्याने त्या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर शिक्षणच मिळालं नाही, ते शिक्षण मिळालं नाही तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी गुणवत्तेमध्ये मागे राहतील, त्यामध्ये त्यांच्या बुद्धीचा विकास होणार नाही. त्यामुळे ते मुलं निरक्षर राहतील. निरक्षर होऊन त्या ठिकाणी आपल्याला हा देश निरक्षरांचा देश करायचा आहे का? तर नाही. तर आपल्याला एका महासत्तेकडे जायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी ऑनलाईन शाळा न ठेवता ऑफलाईन शाळा त्या ठिकाणी चालू ठेवल्या पाहिजे. ग्रामीण भागामध्ये ऑनलाईनच्या सुविधा खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. ग्रामीण भागामध्ये मुलांकडे पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, मुलांना त्या ठिकाणी रेंज मिळत नाही, बरोबर, किंवा मोबाईल नाही. अशा प्रकारच्या सुविधा नसताना त्या ठिकाणी ऑनलाईन मुलं 1.5 वर्षामध्ये काही शिकले नाही मॅडम. त्या ठिकाणी 1.5 वर्षामध्ये जी मुलांनी आपल्या शिक्षकाचं तोंड सुद्धा बघितलं नाही, जी मुलं जून 2020 मध्ये पहिलीला दाखल झाली त्या मुलांनी आपला शिक्षक कोण आहे तो फक्त आवाजावर ऐकलेला आहे किंवा मोबाईलवर बघितला आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा विकास त्या ठिकाणी सुरू झाला होता. आणि जर आपण शाळा बंद ठेवल्या तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा विकास होणार नाही, सर्वांगीण विकास होणार नाही. तुम्ही जेव्हा शाळा चालू ठेवाल तेव्हाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. नाहीतर आपण एका निरक्षर देशाकडे आपण निघालो की काय असं वाटेल. आपण एका निरक्षर देशाकडे जात आहोत असं वाटेल. आणि आपल्याला जर महासत्ता बनवायची असेल तर ऑनलाईन शाळा ह्या ग्रामीण भागातील, कारण ग्रामीण भागातील शाळा ह्या गरिबांच्या शाळा आहेत, महानगरपालिकेच्या शाळा ह्या गरिबांच्या शाळा आहेत. आणि त्या ठिकाणी ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात. इंग्रजी शाळेच्या पालकाकडे सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात. तसं मात्र ग्रामीण भागातल्या पालकाकडे कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. आमच्या शिक्षकांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या शाळा चालू ठेवा, आमच्या शाळा कोणत्या प्रकारे बंद न करता त्या ठिकाणी आम्ही ऑनलाईन शिकवतोच आहे, परंतु त्यातून विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचं शिक्षण मिळत नाही. म्हणून ऑफलाईन शाळा त्या ठिकाणी चालू ठेवा. वाडी वस्तीवर कोणत्या प्रकारचं कोरोनाची लाट अजूनपर्यंत गेल्या 1.5 वर्षामध्ये पोहोचलेली नाही. त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये पेशंट त्या ठिकाणी आहेत. बऱ्याचशा ग्रामीण भागातील लोकांनी अजून दोन्ही मगापासून जो एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय तो म्हणजे हा निर्णय नेमका राज्य पातळीवर घेतला जावा का की त्याचं विकेंद्रीकरण व्हावं, हा महत्त्वाचा एक मुद्दा तुम्ही मांडलात. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं जे तुम्ही सांगितलं, राज्यामधले शिक्षक जो खूप पॉझिटिव्ह आहे, शिक्षक म्हणतायत की शाळा सुरू व्हायला हव्यात. मग आता नेमकी अडचण काय आहे जाणून घेऊयात. राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आपल्यासोबत आहेत. बच्चू कडू जी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. मला वाटतं तुम्ही ही चर्चा ऐकताय. पहिला प्रश्न हाच आहे की तिसऱ्या लाटेची फक्त शंका आली, अजूनपर्यंत स्पष्टही झालं नव्हतं आणि राज्य सरकारनं, शिक्षण विभागानं लगेचच निर्णय जाहीर केला राज्यातल्या शाळा बंद करण्याचा. हा निर्णय जाहीर करण्यामागची नेमकी सरकारची भूमिका काय होती? खरं तर आपण लक्षात घ्या, हा निर्णय संयुक्तिक पूर्ण सरकारनं घेतलेला आहे. शिक्षण विभागानंच नाही तर एक आपली कॉमन एक समिती आहे, मुख्य सचिव त्याचे प्रमुख आहे आणि ते हे निर्णय घेतात. त्याच्यानं हा शिक्षण विभागानं घेतलेला निर्णय असं म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट असं म्हणजे शिक्षण विभागानं फक्त राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली असं म्हणायचं? बरोबर. आता दुसरं असं आहे की तुम्ही जे आता चर्चा सुरू होती, मी सगळे कॉमेंट्स वाचत होतो त्याच्यावर. तुमच्या चर्चेनंतर लोक काय म्हणतात बाबा, तर लोक असं म्हणतात का मला एकटाच मुलगा आहे, त्याला काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असे पण कॉमेंट्स आहेत. बरोबर. 60% कॉमेंट्स तुमच्या विरोधात आहे, बंद सुरू करायच्या विरोधात आहे. दुसरं काय म्हणतात,
का मागच्या वेळेस हेच न्यूजवाले म्हणत होते शाळा बंद करा, शाळा बंद करा. आता म्हणतात हे शाळा सुरू करा, आता सुरू करा, असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे कॉमेंट्स मला मी वाचली, त्याच्यात तुमच्या शाळा सुरू करण्याच्या बाजूची आहे का ग्रामीण भागात शाळा सुरू करायला काही हरकत नाही. पण एकंदरीत जर तुम्ही हे सगळे न्यूज पाहतात सगळेजण, त्यांचं बऱ्यापैकी 60% असं म्हणणं आहे का शाळा बंद करा, बंद असू द्या. आता असो, हा त्यांनी कोणा कॉमेंट्स केले असेल तो त्याचा प्रश्न आहे. पण एक बरोबर आहे का तिथली परिस्थिती पाहून, आता परिस्थिती पाहून म्हणजे काय का हा असा नाहीये का बाबा हवामानाचा अंदाज आहे 8 दिवसानं पाऊस आता अमरावतीत येऊन पोहोचणार आहे. कोरोनाचा असा काही अंदाज नाहीये. हा जो आजार आहे किंवा हे जी काही विषाणू आहे ते न सांगता कधी येतं आणि कधी लागून जातं. आज राज्यामध्ये 3-4 शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याची लागण झाली आणि ते सगळी शाळा पुन्हा बंद करावं लागली. अशी पण स्थिती आहे, ते पण लक्षात घेतलं पाहिजे. शाळा स्वखुशीनं खूप आनंदानं सरकार बंद करतं तेव्हा त्याचा विरोध केला तर फार गोष्ट वेगळी आहे. इथं परिस्थितीनुसार आपण काही निर्णय चुकतही असतात, कारण परिस्थिती अशी असतं एखाद्या वेळेस जसं युद्धजन्य परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये एखादा निर्णय चुकतं. कधी कधी तो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेतला जातं. आज जरी तो चुकलेला वाटतं पण भविष्यात कधी कधी तो व्यवस्थित पण असू शकतो. आता तुम्हीच एखाद्या वेळेस आज जर लागण झाली 10-15 हजार विद्यार्थ्यांना आणि त्याच्यात जर काही मोठ्या अडचणी जर आल्या तर तुमचे न्यूज चॅनल वेगळ्या प्रकारच्या बातम्या तयार करतात. मग हे तज्ञ मंडळी सगळे मंडळी लोक म्हणाल का यांनी लक्ष ठेवायला नको. तर प्रश्न असा आहे की जर तर कारण जी परिस्थिती नाही, मी तुमचं म्हणणं पूर्ण करायला मी पूर्ण वेळ देतेय, कारण तुम्ही आजारी आहात आणि तरीही या चर्चेमध्ये सहभागी झालेला आहात याची पूर्ण कल्पना आहे मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचंय, 1.5 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटून गेलेला आहे, जर तर असणारच आहे, कारण जसं तुम्ही म्हणताय कोरोनाच्या बाबतीत कुणालाही आत्ता ठामपणे उद्या काय घडेल सांगता येत नाहीये. सगळे शिक्षण तज्ज्ञ जे इथे सहभागी झालेत त्यांचं म्हणणं इतकंच आहे की सरकार जेव्हा निर्णय घेतं त्यावेळेस सरसकट निर्णय घेतं, कुणालाही विचारात घेतलं जात नाही. हे 2 महत्त्वाचे आक्षेप आहेत. निर्णयाचं विकेंद्रीकरण नाहीये आणि निर्णय प्रक्रियेमध्ये संबंधितांना सहभागी करून घेतलं जात नाही. त्या 2 आक्षेपांबद्दल तुम्ही काय सांगाल? हे अत्यंत चुकीचं आहे, त्यांचं म्हणणं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आपण शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक यांना सगळ्यांना विचारूनच हा निर्णय झालेला आहे. असं धरलं मनात विचार आला तसं नाही. पण तरी सुद्धा मी आता आयुक्त साहेबांसोबत बोललो, सचिवांसोबत बोललो आणि मिनिस्टर आणि मुख्यमंत्र्यांसोबत पण बोलणार आहोत का तिथल्या स्थानिक प्रशासनावर हा निर्णय जाऊ द्या. कलेक्टर किंवा त्या भागातला तालुक्यातला तहसीलदार असेल, याला जर तिथली परिस्थिती योग्य असेल आणि पालकांची तयारी असेल तर शाळा सुरू ठेवायला काही हरकत नाही. अशा पद्धतीचा प्रस्ताव आपण आता मुख्य सचिवाकडे शिक्षण विभागाकडून पाठवला जाणार. निश्चितच यामध्ये शाळा सुरू ज्या भागात प्रभाव कमी आहे तिथे शाळा सुरू कशा ठेवता येईल असा प्रस्ताव आज किंवा उद्या आपण लगेच देणार आहोत. त्यामध्ये निश्चितच मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली जे समिती आहे ती निर्णय घेईल आणि तशा पद्धतीने समोर जात आहे. हा या चर्चेतला खूप पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट मला म्हणावा लागेल, कारण सकारात्मक मुद्दा त्यातनं समोर आलाय की या सगळ्या निर्णयाचं विकेंद्रीकरण व्हायला हवं. मात्र हे होत असताना एक मुद्दा मला विचारावासा वाटतो की हे विकेंद्रीकरण जरी झालं तरी अनेक ठिकाणी असं दिसतंय की मुंबई पुण्यामध्ये संख्या वाढायला लागली की गडचिरोली, सिंधुदुर्ग यासारख्या दूरच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सरसकटपणे जिल्हाधिकारी किंवा संबंधित प्रशासनातले अधिकारी लगेचच बंद करण्याचा निर्णय घेतात. फक्त निर्णय प्रक्रिया त्यांच्या हाती देऊन भागणार नाहीये, तर त्यासाठी काही पॅरामीटर्स, काही निकष ठरवावे लागतील. तर त्या संदर्भातही शिक्षण खातं, महाराष्ट्र सरकार काही विचार करणार आहे? कसं आहे, निकष याच्यात का ठेवता येत नाही, कारण इथे व्यवस्था अशी आहे का या सगळ्या आजाराबाबत जर आपण पाहिलं तर हा अतिशय विचित्र अवस्थेत आहे. आज अमरावती जिल्ह्यामध्ये नको तेवढे एकदम 200-300 पेशंट वाढले, काल परवा काहीच नव्हते, न कळत एकदम वाढत ते. म्हणजे आज आपण काल घेतलेला निर्णय आज चुकीचा वाटतो, बरोबर, आणि 15 दिवसानं काहीच वाढत नाही. त्याच्यानं याचं काही मोजमाप कोरोनामध्ये कसा येतं, कधी येतं, किती काळात तो किती वाढतं असं अजून काही मोजमाप जगपातळीवर नाहीये. त्याच्यामुळं याच्यामध्ये असे काही शर्ती अटी घालण्यात त्याला काही फार अर्थ नसतं. परंतु असं म्हणता येईल का एका दिवशी एकदम जर वाढत गेले पेशंट आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते जर 400-500च्या संख्येत वाढले तर ते बंद करावे. काय होतंय, लोक एकदा कोरोनामध्ये जेव्हा आपण मधात निर्णय घेतला होता शाळा सुरू करायचा, पण विद्यार्थी आलेच नाही शाळेत, अशी पण व्यवस्था झाली. भीतीपोटी काय झालं
त्या पालकांनी विद्यार्थी पाठवलेच नाही. त्याच्यामुळे अर्धी शाळा भरली आणि अर्धी भरली नाही, अशी पण व्यवस्था होती. बर, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे आपल्यासोबत आहेत आणि मघाशी जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलत होतो त्यावेळेस त्यांनी सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर अगदी कडाडून टीका केली होती. त्यांना काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. रमेश पानसे जी तुम्ही विचारू शकता शिक्षण राज्यमंत्र्यांना तुमचा प्रश्न. हा, मला शालेय शिक्षणाला बंदी घालणं हा निर्णय सरसकट अख्खं 10वी पर्यंत 12वी पर्यंत आणि खाली बालवाडी पर्यंतचा एकत्रित घेणं ही योग्य नाही वाटत आहे. माझं मत सांगतो आणि त्याच्यावर तुमचं मत मला सांगा. शालेय शिक्षणात मुलं जितकी लहान वयाची तेवढं त्यांच्या नुकसानीचं प्रमाण जास्त आहे, तेवढं त्यांच्या न शिकण्याचा त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम जास्त आहे. वास्तविक अंगणवाड्या आणि बालवाड्या यांना पहिलं प्राधान्य मिळायला पाहिजे, काळजी घेतलीच पाहिजे. परंतु या पद्धतीने न करता फक्त 10वी-12वीच्या प्रश्नांना का आपण महत्व देत आहे? नाहीतरी त्याचे रिझल्ट आपणच लावतो हवे तसे. मला ह्याचं उत्तर द्या. लहान मुलांना कायमची बंदी, 2 वर्ष बंदी आहे, अंगणवाड्या बंद आहेत, काय हे? पण उत्तर पहिला जाणून प्रश्न घेऊयात माझा. शिक्षण राज्यमंत्र्यांकडनं. बच्चू कडूजी. आणि काय झालंय का कोरोनाच्या मागच्या काळात आम्ही सगळेच जण म्हणत होतो शाळा बंद ठेवा, शिक्षण महत्वाचं का त्याचं जीवन महत्वाचं, अशा याच्यावर बरेच जण त्याच्या कोर्टातही काही लोक गेले आणि शाळा इच्छा नसताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी बंद करायला लागले. मागं पण आपण असंच निर्णय घेतला होता का स्थानिक पातळीवर तो निर्णय घेईल. पण जे काही शाळेतली गाव शिक्षण समिती आहे त्यांनी सुद्धा ठराव घेऊन पाठवलं का आम्हाला शाळा सुरू करायच्या नाही. आता अशा वेळेस आपण काही करू शकत नाही जर गावच ते तयार नसेल. आता बऱ्याच ठिकाणी शाळा बंदीचे निर्णय असताना सुद्धा ते गावानं शाळा चालू ठेवल्या, त्यांच्या स्वतःच्या जबाबदारी चालू ठेवल्या, असे पण कित्येक उदाहरण आहे. त्याच्यानं शाळा सुरू केल्या म्हणजे काय लगेच त्यांच्यावर कठोर कारवाई होते असं काही नाही आहे. मला वाटतं बरेच पालकांनी समोर येऊन शाळा सुरू केल्या तर ते फार त्याच्यावर कठोर कारवाई होईल असं होणार नाही. पण सरकार या सगळ्या अनुषंगानं चांगला निर्णय घेईल. बर, भाऊसाहेब चासकर सुद्धा मगापासून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतायत. चासकर सर विचारा. बच्चू कडू सर अत्यंत संवेदनशील कार्यकर्ते नेते आहेत. त्यांना मला एक विनंती करायची आहे सगळ्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीनं, पालकांच्या वतीनं, खरं म्हणजे की आपण सर जेव्हा शाळा सुरू करायच्या असतात तेव्हा पालकांचं संमतीपत्र, ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक प्राधिकरणाचं काय शिफारस ते घेतो. तर मग शाळा बंद करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य पातळीवरून न घेता तालुका पातळीवर जर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एखादी समिती गठीत केली, गट शिक्षण अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी त्याचे जर सदस्य असले आणि मग ग्रामपंचायत, SMC, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या शिफारसीनुसार, अहवालानुसार शाळा पुढच्या काळामध्ये आपल्याला काही दिवस, काही महिने, काही वर्ष कदाचित कोविड बरोबर जगायचं आणि शिकायचं असेल तर निर्णय प्रक्रियेचं विकेंद्रीकरण हाच महत्वाचा मुद्दा आहे सर. बाकी काही सरसकट शाळा बंद करायला विरोध आहे. तुम्ही फार सरकार म्हणून बाजूजी मांडतात ते अत्यंत संवेदनशील आणि मुलांच्या जगण्याशी, जीविताशी निगडीत गोष्ट असते तेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी मागे पडतात. पण निर्णय प्रक्रियेचं विकेंद्रीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. हे तुमचं अगदी बरोबर आहे. मला वाटतं तालुक्यावर हा निर्णय घेतला पाहिजे या मताचं बरोबर, तुमचं मत जे आहे ते बरोबर आहे. आपण तसाच निर्णय घेण्याचा प्रयत्न आता करतोय. फक्त आता गाव पातळीवर प्रस्ताव येईल, मग तो तहसीलदाराकडे येईल, मग ते निर्णय घेईल, इथपर्यंत आपण जाणार नाही. कारण त्याला यालाच 15 दिवस लागेल. कारण प्रशासन काही एवढं मजबूत नाहीये. 7वा वेतन आयोग दिला तरी प्रशासन आपलं तुम्हाला माहित आहे कसं चालते. बच्चू कडूजी, तुम्ही शासनाचे प्रतिनिधी असताना जे विधान करता ते फार महत्वाचं आहे. 15 दिवस लागेल. नाही, काय झालं माहित आहे का, मी बच्चू कडू म्हणून एक पालक हाव, मी सुद्धा नागरिक आहे. मी सदा सर्व काळ ते राज्यमंत्री थोडा आहे. माझे स्वतःच काही भावना आहे त्या आता प्रकट झाल्याच पाहिजे. आणि राज्यमंत्री असताना तुम्ही ते मान्य करता हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. नाही, असं काही नाही. जे खरं आहे ते खरं आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण प्रशासनातलं तुम्ही सांगा, पहिला 6वा, 7वा, 8वा, 7वा वेतन आयोग लागला. प्रशासनात काही बदल दिसत नाही ना. तुम्हाला माहित आहे का, ते म्हणतात शाळेतून प्रस्ताव येऊ द्या, शिक्षण समिती होईल, मग ते ठराव काढत, त्याच्यातले अर्धे शिक्षण समितीवाले विरोध करत. हे सगळ्या मोठ्या अडचणी आहे. हा लोकशाही प्रिय देश आहे, त्याच्यानं लोकशाहीनं करताना ठरलं तर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकते. पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आपण तालुक्यावर किंवा जिल्हा स्तरावर तो निर्णय घेऊन
शाळा सुरू कराव्या या मताचा मी आहेच, माझं काही दुमत नाहीये. जिथं नाही आहे कोरोना, आता कोरोना सोबत जगा म्हणजे सापासोबत मैत्री केल्यासारखं आहे. बरेचदा असे म्हणतात आमचे अधिकारी, सर्पमित्र म्हणा. सर्पाला माहित नाही ना बच्चू कडू कोण आहे, तर त्याच्यानं कोरोनाला काही माहित नाही हा बच्चू कडू आहे का तो लहान कडू आहे. त्याच्यानं हे काही शक्य नाही कोरोना सर, सोबत. तुम्ही हा मुद्दा मांडत असताना प्रशासनाच्या दिरंगाईचा मुद्दा मांडला, पण मला त्या मुद्द्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट ही वाटतीये की बऱ्याच वेळेला विकेंद्रीकरण आपण करतो, पण अशा मुद्द्यांमध्ये जबाबदारीच घ्यायला नको, त्यामुळे स्थानिक लेवलवरचे अधिकारी बंद करण्याचा मार्ग, म्हणजे म्हणूनच मी तुम्हाला मगाशी म्हटलं की निकषांचं काय, कारण तुम्ही जरी त्यांना म्हटलं की स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या, तरी पण उगाच माझ्या जिल्ह्यामध्ये आकडेवारी कशाला वाढवा, आणि म्हणून जर शाळा बंद केल्या तर मग विकेंद्रीकरणाचा आपल्याला काय उपयोग होणार. नाही, इथे खरं तर मी सांगत होतो, नेहमी मी भाषणात पण बोलत होतो का एकदा 5 वर्ष असं मिलिटरीचं सरकार पाहिजे, आर्मी बसवलं पाहिजे पुऱ्या देशामध्ये. आर्मी असले तरी त्याच्याशिवाय हे वळण लागणार नाही. जरी मी सरकारमध्ये असेल, वळण कुठं आहे, कोण कशी कधी, आता तुम्ही अनेक प्रकार आम्ही पाहतोय का या देशामध्ये. तुम्ही एक सांगा का 1 वर्ष 1.5 वर्ष शाळा बंद होती, मग बरेच प्रशासन सगळे कार्यालय बंद होते बऱ्यापैकी, पण कोणी काही शाळेत गेलं नाही, कोणी कार्यालयात गेलं नाही. मग असं कोणी म्हटलं का आता काय 12 महिन्याचा पगार 1 महिन्याचा नोका देऊ म्हणून? अशा काही आपुलकीच्या भावना आहे? न जाता पगार घेणारे लोक आहे ना देशामध्ये. त्याच्यानं ह्या सगळा मोठा सामाजिक प्रश्न आहे. आपण राष्ट्र, हा देश आणि त्याच्यातला माझा चांगुलपणा, माझं कर्तव्य हे विसरलाय, त्याच्यामुळे ह्या अडचणी आहेत. नाही, तुमच्यातली ही कार्यकर्त्याची भावना मी समजू शकते. मिलिंद लडगेंना काही प्रश्न विचारायचे, मगापासून बोटवर करतात. मिलिंद लडगेजी, विचारू शकता तुमचा प्रश्न. मला पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की जी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकची 1ली, 2री, 3री आणि पूर्व प्राथमिक यांनी शाळाच बघितलेली नाही आहे. आता शाळाच बघितलेली नाही, मला पुढचा जाऊन प्रश्न आहे, मला भीती या गोष्टीची आहे की मुलांची सायकोलॉजीचं काय हो. सर, समजा तुम्ही शाळा चालू करत, तर त्यासाठी शासनाने, बच्चू कडू साहेब आहेत एवढे माननीय आहेत, तर त्यांना मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही एक आचारसंहिता केली पाहिजे, मुलं येती केली पाहिजेत, शिकती केली पाहिजेत आणि मग टिकती केली पाहिजेत. त्यासाठी आचारसंहिता, कारण की मला दिसतंय की कदाचित फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शाळा सुरू होणार आहे मॅम, पण ह्या मुलांना मानसिकताच नाही आहे शाळेत जायची, शाळा कशी असते हीच माहीत नाही आहे, आणि पुढच्या वर्गांना म्हणजे टीव्हीची स्क्रीन बघितल्याशिवाय, म्हणजे 85% ऑफ द टाइम दे आर वॉचिंग टीव्ही स्क्रीन्स. त्यामुळे इतका मोठा प्रश्न येणार आहे, आणि अक्रॉस द टेबल जेव्हा क्लासरूम सुरू होणार आहे त्यावेळी जो मोठा मानसिक आघात होणार आहे, त्यासाठी एक आचारसंहिता आपण केली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. त्यामुळे मॅडम, हा सगळ्यात संवेदनशील विषय आहे की ह्या मुलांची मानसिकता आपण डिफर केली पाहिजे आणि शासनाने केली पाहिजेत आणि टिकती केली पाहिजेत. बच्चू कडूजी, हा खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावर शासनाला फक्त निर्णयच नाही तर विचार करून, अभ्यास करून निर्णय घ्यावा लागणार आहे. कदाचित त्यांना माहित नाही, आपण सगळी आचारसंहिता तयार केलेली आहे. मी लागेल तर आचारसंहितेचा 8 पानाचा शासन निर्णय तुम्हाला पाठवतो. त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आपण पाहिल्या आहेत. फक्त आता असं आहे का त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, मी काही त्याच्या मताच्या विरोधात नाहीये, पण लोक विषयासोबत प्रयोग करत नाही. आता पॉयझन आहे ते मरते का नाही मरत, असा प्रयोग करण्याचं कोणी धाडच करत नाही, आणि सरकार म्हणून तर नाहीच करत, लक्षात घ्या. त्याच्यानं कोरोना सोबत खेळणं म्हणजे मृत्यूसोबत खेळणं आहे, असं एकंदरीत भावना तयार झाल्या जनसामान्यांमध्ये. आणि म्हणून कधी कधी आपल्याला वाटतं का हे असं झालं पाहिजे, पण ते करता येत नाही. म्हणजे आम्हाला असं वाटतं का शाळेत गेलो, मी तर शाळेत शिक्षण मंत्री झाल्यापासून शाळा उघडल्याच नाही पाहिलं, माझ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. पण मग बच्चू कडूजी, जर आपण बाहेरच्या देशांमध्ये पाहिलं तर अनेक देशांमध्ये शाळा सरसकटपणे बंद करण्याचा निर्णय न घेण्यात आला ना तो कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. मग आपण या सगळ्याचा सुद्धा विषयासोबत खेळायचं नाही, हे म्हणणं तुमचं बरोबर आहे, पण म्हणून आपण अशीच परिस्थिती रेटत राहायची का, हाही तर मुद्दा आहे ना. तुम्ही असं सांगा, 2 गोष्टी होऊ शकते, जर तर मध्ये बोलता येत नाही. जेव्हा आग लागली असतं ना, तेव्हा एकतर आगीत घुसायचं असतं, नाही तर ते आग वाढू द्यायचं असतं. 2 पैकी एक निर्णय घ्यावा. म्हणून असं असेल तर तसं करावे, तसं असेल तर तसं करू नये, असं म्हणता नाही. आपण काय म्हटलं पाहिजे, एक तर म्हणायला पाहिजे का जीवन का शिक्षण, हे 2 एकावर आपण थांबलेला. आणि मग पहिल्यांदा आपण काय विचार करतो, जीवनाचं महत्वाचं आहे, शिक्षण उद्या भेटून घेऊ, शाळा उद्या पाहून घेऊ. जिवंतच नाही राहिलो तर मग शाळा पाहायला भेटणार नाही. म्हणून ह्या जर तरचा भाषा आपल्याला इथं संयुक्तिक वाटत नाही. मी पहिलेच सांगितलं का आपण जिल्हा प्रशासनावर तो जोर देऊ, जिल्हा प्रशासनावर ते अधिकार देण्याचा प्रयत्न करू, आणि तशा प्रकारचं शाळा ज्या भागात प्रभाव नाही तिथं सुरू करण्याचा आपण पूर्णपणे तुमच्या माध्यमातून मी सीएम साहेबांना
तसंही स्वतः बोलतो आणि तसा प्रयत्न. बरं बच्चू कडूजी, मला कल्पना आहे की तब्येतीच्या कारणास्तव तुम्ही फार वेळ नाही बोलू शकत. एक शेवटचा प्रश्न रमेश पानसेंना तुम्हाला विचारायचा आहे. पानसेजी, प्लीज तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात विचारा. हो, अगदी थोडक्यात. खरं तर करोनाच्या साथीचा सगळा संबंध आपण गर्दीशी लावतो आहोत. त्यामुळे शाळांमधली गर्दी ही शिस्तबद्ध गर्दी असते, देवळातली नसते तशी, दुकानातली मॉलमधली नसते तशी. अशा वेळेस प्राधान्य कशाला द्यायचं? बंद करण्याचंही प्राधान्य असलं पाहिजे. सगळी धार्मिक ठिकाणं बंद करायला काही हरकत नाहीये आणि शाळा सुरू करायला काही हरकत नाही. शाळेचे लोक, शाळेचे शिक्षक कमालीचे जबाबदारीने काम करतायत, नियम पाळून काम करतायत. अनेक राजकारणी लोक गर्दी घेऊन हिंडतात, त्याचं काय करायचं आपण? आपण सगळं शेवटी ओझं या शाळेच्या लहान मुलांवर टाकून पुढच्या पिढीकडे हा वारसा देणार आहोत का? मला याच प्रश्नाला कविता थोडं जोडायचं आहे की हा. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या 50%हून जास्त शाळा 50च्या आतल्या पटाच्या आहेत, त्या वाडीवर वस्तीवर आहेत जिथे अजून कोविड पोहोचलेला नाही. अशा ठिकाणी मला विनंती करायची आहे कडू सरांना किंवा सरकारला की अशा ठिकाणी शाळा आपण सुरूच ठेवल्या पाहिजेत, अंदाज घेऊन मग त्या बंद करण्याचा निर्णय घ्यायला हवा. या पर्यायांचा विचार करणार का शिक्षण निर्णय देता खातं? येईल. बिलकुल विचार करेल. त्यांचं असं म्हणणं आहे कोविड पोचला नाही तिथे शाळा सुरू कराव्या, पण कोविड पोचणार नाही याची गॅरंटी त्यांना देता आली तर फार चांगलं होईल. म्हणावं लागेल की मला असं जिवंत वाटतं राहणार, का- पण जिवंत विदाऊट शिक्षण, या जिवंतपणाला काही अर्थ उरणार आहे का? पण मग ते असं नाही, तुमचाही मुद्दा बरोबर आहे आणि त्यांनी जिवंत ताई- राहणं याला महत्व देत आहे, तुम्ही शिक्षण याला महत्व देत आहे. आणि आता अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन अशी आहे की यातनं एक निवडा असं होत नाहीये आणि त्याला गरज आहे ती साधक बाधक आकडेवारीची, साधक बाधक चर्चा करून विचार करण्याची. त्यातलाच हा प्रयत्न आहे. आणि जसं बच्चू कडू आपल्याला सांगतात, त्यांनी एक मान्य केलंय की ते म्हणतात की आपण विकेंद्रीकरणाचा विचार करू, स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार असावेत, या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो आता भाऊसाहेब चासकरांनी मांडला की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे शाळा सुरू करायला काय हरकत आहे, तो मुद्दा एक महत्वाचा आहे जो त्यांनी राज्य शासनापर्यंत पोहोचवावा अशी विनंती आहे. कारण मघाशी पण भाऊसाहेब चासकरांनी ती महत्वपूर्ण माहिती सांगितली की 50% शाळा या फक्त 2 शिक्षकी आहेत. बच्चू कडूजी, तुमच्याकडे अर्थातच ही माहिती असणार आहे. आणि अनेक शाळांमधली पटसंख्या 50 पेक्षा कमी आहे. मग ही पटसंख्या कमी असेल तर आपण पर्यायांचा विचार का करत नाहीत? आपण सरसकट जीवन की शिक्षण असा टोकाचा विचार केला तर कदाचित आपण जीवन हे निवडू, पण मग त्यातनं पुढे जाऊन जर आपल्याला शिक्षणाच्या दृष्टीने पर्यायांचा विचार करायचा असेल तर तो पर्याय सरकार बघतंय का? तुम्ही फार महत्वाचा विचार म्हणला, तुमचं धन्यवाद देतो. पण लक्षात घ्या का मी नेहमी बोलत होतोय का ही विषमता आहे. मी तर असं आहे का एक तर पूर्ण बंद असायला पाहिजे, नाही तर सगळं चालू ठेवायला पाहिजे. आता तुम्ही सांगा का ज्या भागात एखाद्या तालुक्यात कोरोना आहे तिथले पोरं शिकणार नाही आणि ज्या तालुक्यात कोरोनाची लाट आहे, प्रभाव आहे, ते पोरं म्हणजे शिकेल अशा पद्धतीचं कमी जास्त होत असत. तर ही मोठी विषमतेकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. मला तर ही नेहमी खटकत राहतं का आता काय झालंय का ऑनलाईन मध्ये काही लोक शिकले पोरं, काही बिचारे शिकलेच नाही. ही शैक्षणिक विषमतेची मोठी दरी आता निर्माण झाली. याला आर्थिक विषमतेपेक्षाही हे महाभयानक आहे. त्याच्यानं आता गडचिरोलीच्या काही विद्यार्थ्यांनी शिकणार आणि त्या जिल्ह्यातले काही अर्धे विद्यार्थी शिकणार नाही, म्हणजे आता समोर काय म्हणू, त्याच्यासाठी काय हाय प्रश्न आहे. याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही मागे बैठक पण घेतली होती का ज्यांचं शिक्षणच झालं नाही, ऑनलाईन झालं नाही, ऑफलाईन झालं नाही, त्याच्यासाठी उपाययोजना आपण ठरवून चुकल्या आहे. आता आपण करणार होतो तर नेमक्या शाळा सुरू झाल्या आणि आता अधिक बंद झाल्या. तर या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा पूर्ण हे बंद होईल, ज्याचं शिक्षणच झालं नाही त्याच्यासाठी उपाययोजना होणं फार गरजेचं आहे. कारण आता शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते कोणाला कमी जास्त भेटता कामा नये. हे असं नाही झालं पाहिजे गडचिरोलीवाल्याला कमी भेटतं आणि अमरावती मुंबईवाल्याला जास्त भेटतं. याचा सुद्धा सरकार विचार करत आहे. तुमच्या सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही मार्गदर्शन घेऊ. आणि मी पहिलेच सांगितलं, तुम्ही म्हटलंय ह्या सगळेजण जे मला आता सांगतात, तुम्ही एकच एक प्रश्न सगळेजण विचारत आहे का असं करा तसं करा. मी ते पहिलेच म्हटलं का आम्ही तसं करणारच आहोत. आपण मुख्य सचिवाकडे शिक्षण विभाग त्याचा प्रस्ताव देणार आहे. लगेच आदेश झाले का तशा पद्धतीने समोर जाऊ. शिक्षणातल्या
असमानतेवर तुम्ही विषमतेवर बोट ठेवलं. खरं तर विषमता ही भारतीय समाजाच्या 5वीला पुजलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. शिक्षण त्याला अपवाद नाहीये. कोरोनानं त्यात भर घातली असंही म्हणता येईल. मात्र या विषमतेवर बोट ठेवून आपल्याला शाळा बंद ठेवण्यासारखा निर्णय घेता येईल का, हा मात्र महत्वाचा मुद्दा आहे. आणि चासकर आपल्यासोबत आहेत. भाऊसाहेब, मघापासून या चर्चेमध्ये असं म्हटलं जाते की म्हणजे राज्य सरकारची भूमिका आहे की मुलांचा जीव महत्वाचा की शिक्षण महत्वाचं. हे असा मुद्दा समोर येत असताना प्रश्न उपस्थित राहतो की या परिस्थितीमध्ये शाळा सुरू करण्यासाठी पर्याय नेमके काय असतील. तुमच्या दृष्टीनं या क्षेत्रात काम करत असताना कोणते पर्याय प्रामुख्याने दिसतात, थोडक्यात सांगाल? एकतर महत्वाची गोष्ट म्हणजे युरोप, अमेरिकेमध्ये अनेक देशांनी जेव्हा पीकला होता कोविड तेव्हा सुद्धा शाळा सुरू ठेवल्या होत्या. जगणं महत्वाचं की शिकणं महत्वाचं हा मुद्दा असू शकत नाही. जगण्याबरोबर शिकणंही महत्वाचं आहे. घटनेमध्ये जो 21वा कलम जे आहे, समानतेनं जगण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे. मला असं वाटतं की शिक्षणाच्या अधिकाराशिवाय समानतेनं जगण्याचा अधिकार अपूर्ण आहे. म्हणून मला असं वाटतं की हे असं सुटं बघायला नको, आपण एकत्रित बघायला पाहिजे. पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा माझा असा आहे की जेव्हा मुलं शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकली जातात तेव्हा बालमजुरी आणि बालविवाह मोठ्या प्रमाणावर वाढतात. हे एक उघडं गुपित आहे. याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता कामा नये. तिसरा महत्वाचा मुद्दा ज्याच्याकडे सतत आपण बोलतो त्याच्याविषयी मात्र त्याच्याविषयी काही केलं जात नाही विशेष. त्यातली पहिली गोष्ट आहे की डिजिटल परिघाच्या बाहेर जी मुलं राहतात त्यांना शिक्षणाचा अधिकार सरकार नाकारते, असा व्यवस्था नाकारते असा त्याचा अर्थ होतो. तो कसा होतो तर सक्तीचं आणि मोफत शिक्षण सर्व मुलांसाठी जेव्हा आपण शिक्षणाचा अधिकार आणला तेव्हा आम्ही ऍक्टिव्ह टीचर्स फोरमने एक सर्व्हे केला होता मागच्या वर्षी जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर शिक्षण आणून ठेवलं तेव्हा 1,78,000 मुलांपैकी अवघ्या 27% मुलांकडे नेटवर्कचा ऍक्सेस आणि स्मार्टफोन होता, जसं अंबादास वाजे सर मगाशी सांगत होते. असं आहे की ज्या मुलांना शिकण्याची इच्छा आहे, ज्या मुलांकडे गुणवत्ता आहे, जिगर आहे, सगळं करायचं आहे, मात्र शाळा बंद असल्यामुळे आणि स्मार्टफोन नसल्यामुळे, गॅजेट्स नसल्यामुळं ती मुलांना शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. खरं तर म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिक्षण हे शिक्षण नाही, हा शिक्षणाचा एक अभिनय किंवा देखावा आहे असं मला स्पष्टपणे या ठिकाणी एकदा सांगू देत. माझा महत्वाचा मुद्दा हा आहे की इतर वेळेला आपण उठसूट युरोप अमेरिकेचे अनेक दाखले देतो, मग इथे आपण का शिक्षण आणि जगणं या दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन जाण्याचं बघत नाही. शेवटचा मुद्दा माझा असा आहे की मुलं एक्सपोज झालेली नाहीत असं म्हटलं जातं, परंतु मुलं आई वडिलांबरोबर, आजी आजोबांबरोबर म्हणजे कोविड पॉझिटिव्ह असलेल्या घरांमध्ये एक्सपोज झालेली आहे. मुलं यात्रेत जातात, मुलं मंदिरात जातात, मुलं दुकानात जातात, शाळेत हॉटेलमध्ये जातात, मुलं एक्सपोज झालेली आहेत आणि लसीकरण झालेलं नाही मुलांचं, असा एक मुद्दा आणखीन ठळकपणानं समोर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मला आपल्या समोर एक मुद्दा ठेवायचा आहे की जागतिक पातळीवर युनायटेड नेशन्स पासून तर हू आणि सगळ्या याचे जे लॅन्सेटमध्ये पब्लिश झालेले रिसर्च पेपर हेच सांगतात की लहान मुलांच्या अंगामध्ये विषाणूचा प्रवेश झाल्यानंतर शरीरामध्ये किंवा मोठ्या माणसांच्या तर त्यात काही फार वेगळा बदल होत नाही आणि लहान मुलांना या विषाणूनं खूप जास्त त्रास दिलेला आहे, मृत्यू झालेले आहे असं तर काही समोर आलेलं नाही आपल्या. मग अशी एक प्रकारच्या भीतीची पडछाया, दहशत ती जी आहे तिचं आपण किती दरारा आणि धाक मुलांपर्यंत. मी एक म्हणजे ती मीटिंग चुकीची असली पाहिजे खरं तर. मी एक व्हिडिओ बघितला होता, शाळा आणि महाविद्यालय बंद करा म्हणजे मग एक दहशत निर्माण होईल कोविडच्या बद्दल. आपल्या मुलांच्या जगण्या आणि शिक्षणाविषयी आपण इतके असंवेदनशील आहोत. नाही, बरोबर. आणि हा मुद्दा तुम्ही जो मांडताय तो महत्वाचा आहे, कारण मघापासून तोच मुद्दा आहे की जगणं आणि शिक्षण असं जर आपण तराजूमध्ये तोलायला गेलो तर मग चर्चाच खुंटली असं म्हणायला हवं. खरं तर 1.5 वर्षांनंतर हा प्रश्न घेण्याच्या ऐवजी पर्याय काय हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या पर्यायाच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. ते पर्याय वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीनुसार, गरजेनुसार वेगवेगळे असू शकतात. विवेक पंडित आपल्यासोबत आहेत, विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल डोंबिवलीचे विश्वस्त. विवेक पंडितजी, डोंबिवलीसारख्या भागामध्ये तुम्ही शाळांचं काम पाहता. मेट्रोपॉलिटन असं म्हणता येणार नाही, पण ग्रामीण भागाचा अजिबात टच नाही असंही म्हणता येणार नाही. एका निमशहरी भागाचं प्रतिनिधित्व करता. अशा वेळेस जर मुलं शाळेत आणायची असतील या परिस्थितीमध्ये तर काय उपाय दिसतायत तुम्हाला? कशा मुलांना आपल्याला शाळेत आणता येईल? चांगला प्रश्न विचारलाय. आम्ही MMRDA मध्ये आहोत पण ग्रामीण भागात आहोत, त्यामुळे आमची अवस्था थोडी न घरताना घाटकाशी झालेली आहे.
पण कोरोना हा आपल्या बरोबर कायमचा आणखीन काही वर्ष राहणार आहे गृहीत धरून जे काही आपण उपाययोजना सरकारने सुचवलेल्या असतील सुरक्षितरित्या सगळ्या अंमलात आणून आपण शाळा चालू करू शकतोच. आणि त्याप्रमाणे शाळा चालू झालेल्या आहेत. आणि मग आले सरकारच्या मग शाळा परत बंद केल्या. ह्या सगळ्या ह्याच्यात एक गोष्ट दिसते की शिक्षक हे जेव्हा सरकारला पाहिजे कोरोना ड्युटीसाठी तेव्हा आवश्यक असतात, पण शिक्षण हे अनावश्यक ठरवलं जाते. दुसरी गोष्ट अशी की माझी शाळा चालू ठेवायची की नाही हा निर्णय त्या शाळेतले पालक आणि त्या शाळेतल्या शिक्षकांना करू दे ना. प्रत्येक गोष्ट वरून जेव्हा येते ना तेव्हा स्थानिक जे काही फॅक्टर्स असतात त्याचा कुठेही विचार केला जात नाही. एक सरसकट सगळ्यांना एकच तर घोडा 12% असे म्हणतात, हे चुकीचं आहे. आणि पालक आणि शाळा आणि सगळ्या जबाबदारीने वागतात हो. तेव्हा आम्ही बघतोय ना. आणि माध्यमात देखील इकडे लागण झाली तिकडे लागण झाली ह्या ज्या निगेटिव्ह बातम्या येतात त्याप्रमाणे किती ठिकाणी व्यवस्थित चालू आहे हे पण सांगा ना. सांगितलं पाहिजे. बरोबर. की ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याचाही होऊ देत. जगामध्ये कौरवांची संख्या जास्त आहे म्हणून पांडव वाढले पाहिजेत, तसा प्रकार आहे हा. अधिक पॉझिटिव्ह वातावरण तयार करायला हवं असा मुद्दा आहे तुमचा. विवेक पंडितांनी मांडलेला मुद्दा मिलिंद लडगेजी तुम्हाला पटतोय का? त्यांचं म्हणणं अत्यंत महत्वाचं आहे. तालुका पातळी नको, जिल्हा पातळी नको, राज्य पातळी नको, शाळेला निर्णय घेऊ देत की शाळा सुरू करायची की नाही. खरं शाळेला निर्णय घेऊ देत, मी या मताचाच आहे. कारण की शाळा आणि पालक या खऱ्या अर्थाने त्या मुलाच्या वरती खऱ्या अर्थाने प्रोसेस करतात, प्रक्रिया करतात. पण हे करत असताना मला जी दिसतंय, मी या मेडिकल फील्डमध्ये 32 वर्ष काढलीत मॅम, मला जे दिसतंय ती टायफॉइड सारखंच उद्या हिची गत होणार आहे, ह्या ज्या व्हायरसची गत होणार आहे. मी पुढे जाऊन आता असा विचार करतो की मला दिसतंय 15 दिवसामध्ये हे सगळं संपणार आहे. पण 15 दिवसांत संपण्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जसं बच्चू कडू साहेबांनी आता सांगितलं की विषमतेकडे आपण बघितलं पाहिजे, शैक्षणिक विषमतेकडे. तर त्याचाही विचार झाला पाहिजे. मला माहिती आहे फेब्रुवारी महिन्यात शाळा 100% सुरू होणार. तर शैक्षणिक विषमतेकडे बघताना आपल्याला 2-3 गोष्टी शालेय संस्था चालकांनी पण बघितल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे रेमेडियल क्लासेस सुरू केले पाहिजेत मुलांसाठी. त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मला जे वाटतंय ते म्हणजे जे वीक स्टुडंट्स आहेत, मला माहिती आहे की बऱ्यापैकी जास्ती प्रमाणामध्ये वीक स्टुडंट्स आहेत, त्यांच्यावरती एक्स्ट्रा आवर्स त्यावरती खर्च केले गेले पाहिजेत. कदाचित शाळा ज्या आपण आता मार्च एंडला बंद करू त्या पुढे एप्रिलपर्यंत चालल्या गेल्या पाहिजेत ह्या मताचा. कारण की हा संयुक्तिक निर्णय झाला पाहिजे, शासकीय पातळीवरती निर्णय झाला पाहिजे. शेवटी जाऊन सांगतो हे सगळं होत असताना शासनाने सगळे नियम हे क्लिअर केले पाहिजेत किंवा फीसच्या बाबतीत संदिग्धता नाही ठेवली पाहिजे. आमच्याकडे शिक्षक काम करतात, मी संस्था चालतो, हजारो आणि करोडो रुपयांचा व्यवहार होतो, त्यांच्याकडे त्यांचाही विचार केला पाहिजे. शिक्षक काम करतो, तिला पैसे मिळाला पाहिजे ह्याचाही विचार झाला पाहिजे. त्यासाठी शासनाने विचार केला गेला पाहिजे. मग मी असं म्हणेन की शाळा सुरू झाली पाहिजे का? हो, शाळा सुरू झाली पाहिजे. आणि त्याचा जसं आता संस्थाचालक आपले डोंबिवलीचे सर म्हणत होते की आम्हाला निर्णय घेऊ द्या. मला मान्य आहे, मला निर्णय घेऊ द्या. जसं शिक्षण तज्ञ आपल्याकडे आता मागाशी साहेब म्हणत होते की तुम्ही निर्णय घ्यायला काय हरकत नाही आणि आम्ही करू ना सर, आणि चांगलं काम करू. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की वी आर द राईट पीपल टू जज. म्हणजे आम्ही त्रिकोण आहे ना, हा पालक, मूल आणि शिक्षण संस्था, ह्या त्रिकोण आहे, ह्यांना निर्णय घेऊ द्या. आणि त्याचबरोबर नुसतं एवढंच न थांबता शिक्षकांकडे बघितलं गेलं पाहिजे. आम्ही स्टेक होल्डर आहोत, आम्हाला निर्णय घेऊ देत असं तुमचं म्हणणं आहे. आणि बऱ्याच अंशी आणि शिक्षकांकडे बघावा. बरोबर. शिक्षकांचा पगार सुद्धा आला गेला पाहिजे. शिक्षकांकडे पैसे कारण त्याच्याशी अर्थचक्र सुद्धा जोडलं गेलेलं आहे आणि त्याचा सुद्धा विचार व्हायला हवा. तुमचा मुद्दा अगदीच मान्य. मधुरा फडकेजी सगळं अडकलेलं आहे. नाही, बरोबर आहे. मधुरा फडकेजी त्यांनी आता बोलताना एक महत्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे रेमेडियल क्लासेसचा, की नुकसान खूप झालेलं आहे. ते नुकसान नजीकच्या काळामध्ये लर्निंग आउटकमचं भरून येणार नाहीये. रेमेडियल क्लासेस हा त्यांनी त्याच्यावर एक उपाय सांगितले. तुम्हाला काय वाटतं आणखीन कोणकोणते उपाय करता येतील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात आता हे नुकसान भरून काढून ही गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी? आता रेमिडियल क्लासेसचे 2 प्रकारचे भाग आपल्याला करावे लागतील. एक तर रेमिडिएशन, इमोशनल रेमिडिएशन लागणार आहे. ही मुलं जेव्हा 1.5-2 वर्षानंतर शाळेत परत येतील त्यावेळी त्यांच्या घरातले कोणी जवळची माणसं दगावली असतील, त्यांचं जे 2 वर्ष ते कोंडून राहिलेत त्याच्यामुळे त्यांच्यावर जो परिणाम झाला असेल त्या सगळ्यावर, त्या फिअर सायकोसिसवर, आता इव्हन बच्चू कडूजी, विथ ड्यू रिस्पेक्ट टू हिम, जगणं की शिक्षण असं जेव्हा ते म्हणतायत, पण नुसतं जगणं, ब्रेन
ब्रेन डेड जगणं याला काय अर्थ आहे? तर त्याच्यामुळे ते इमोशनल, मेंटल, फिजिकल सगळ्या डेव्हलपमेंटला आपण जगणं म्हणतो, हो की नाही? तर त्यामुळे त्याच्यासाठी तो एक रेमिडिएशन करावं लागेल. आणि दुसरं अकॅडमिक रेमिडिएशन. पण अकॅडमिक रेमिडिएशन करण्याच्या आधी या मुलांना शिक्षणासाठी तयार करणं, ती सुपीक जमीन आपण जशी म्हणतो कुठलंही पीक येण्यासाठी, ती तयार करण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे शाळेत असणारे काउन्सिलर्स, शाळेत असणारे फिजिकल एज्युकेशन टीचर्स आणि कल्चरल ऍक्टिव्हिटी टीचर्स, डान्स, ड्रामा, म्युझिक याच्याद्वारे खूप आपण त्यांना इमोशनली प्रिपेअर करू शकतो परत शाळा सुरू करण्यासाठी. आणि मग अभ्यासाच्या मागे लागावं. कारण हेच पालक, आता पालक प्रतिनिधी होत्या त्या म्हणाल्या मुलं प्रो झाली आहेत कारण त्यांच्याकडे सगळी व्यवस्था असेल, पण मुलांकडे व्यवस्था नाही त्याचं काय? आणि हेच पालक 6 महिन्यात मुलं शाळेत आल्यानंतर हे लर्निंग आउटकम अचीव्ह नाही झालं, हे नाही, हे म्हणतील, नक्कीच म्हणतील. मी पण स्वतः एक पालक आहे म्हणून मी सांगते की ही पण अपेक्षा असेल. त्यामुळे हा निर्णय शाळेवर सोपवावा. आणि मी AM नाईक स्कूलचं आता आम्ही सुरू करतोय पुढच्या वर्षी. मी आतापर्यंत 300 शिक्षकांना भेटले आणि 400च्या वर ऍडमिशन्स झाल्यात, त्या पालकांना भेटलेत. त्यातल्या 95% पालकांनी मला घाबरून विचारलेले, आणि हे वर्किंग पेरेंट्स आहेत, काही घरी राहणारे आहेत, की नक्की तुम्ही सुरू करणार ना? कारण आम्हाला फिजिकल शाळा सुरू झालेली पाहिजे आहे. आणि इंटरव्ह्यू घेतलेल्या सर्व शिक्षकांनी, आमची शिक्षक भरती सुरू आहे AM नाईक स्कूलमध्ये, सर्व शिक्षकांनी सांगितलं की आय प्रिफर ऑफलाईन अँड नॉट ऑनलाईन. आणि 5% शिक्षक म्हणतायत की हायब्रिड. पण बहुतेक लोक म्हणतायत की आय वॉन्ट ऑफलाईन, कारण आम्हाला म्हणे सॅटिस्फॅक्शनच मिळत नाही शिकवण्याचं. आणि शिक्षकांकडे बघणं खूप आवश्यक आहे. हो, आपण कोविड वॉरियर्स डॉक्टर्सना म्हणतो, त्याच्यापेक्षा जास्ती खरे कोविड वॉरियर्स हे शिक्षक आहेत. कारण त्यांनी ओव्हरनाईट आपली शिकवण्याची पद्धत बदलली, सगळ्याबरोबर ऍडजस्ट केलं. आता त्यांचा पण अंत बघू नका. उद्या शिक्षण पेशाकडे कोणी येणारच नाही. आताही तुम्ही जर 4थी पासूनच्या मुलांना विचारलं कोणाला शिक्षक व्हायचंय, एकही हात वर्गात वर जात नाही. आपण शिक्षकांचं या सगळ्या परिस्थितीतलं महत्व निश्चितच टाळू शकत नाही. पण फक्त त्यांची डॉक्टरांशी तुलना करावी का, या बाबतीत मतमतांतर असू शकतात. कारण डॉक्टरांचं काम या सगळ्या कोविडच्या काळातलं हे खरंच अतुलनीय आहे, ते कम्पॅरेबल नाहीये असं मला तरी वाटतं. हा मुद्दा घेऊन मला रमेश पानसेंकडे जायचंय. रमेश पानसेजी, आता मुद्दा हा उपस्थित होतोय की काही ठिकाणी रेमेडियल क्लासेसचा मुद्दा समोर येतोय, काही ठिकाणी आणखीन काही मुद्दे समोर येतील. राज्य शासनानं गेल्या 1.5 वर्षांमध्ये जे नुकसान झालेलं आहे विद्यार्थ्यांचं, ते लक्षात घेता जे शिक्षण डिसरप्टेड झालं, जे शिक्षण अनेक ठिकाणी डिसकंटिन्यूड झालं, कारण बऱ्याच ग्रामीण भागातली मुलं अशी असतील की ज्यांना 1.5 वर्षात ना ऑनलाईन मिळालं ना ऑफलाईन मिळालं, ती मुलं आत्ता शाळेत येतील. या सगळ्यांना आपल्याला पुन्हा या सगळ्या प्रवाहामध्ये सामावून घेताना कोणते महत्त्वाचे उपाय करावे लागतील जेणेकरून शिक्षणाची ही सगळी गाडी रुळावर येऊ शकेल प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत? पहिली गोष्ट अशी आहे की विषमतेनं सगळं घडलंय हे तर खरंच आहे. ग्रामीण भागात आणि त्यातही आमच्यासारख्या आदिवासी भागामध्ये नुकसान अधिक झालेलं आहे. त्यामुळे जे काही उपाय करायचे ते या बाजूने सुरू व्हावे लागतील, मोठ्या प्रमाणावर करावे लागतील आणि शाळांना त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. दुसरी विषमता अशी झाली आहे की मोठ्या मुलांपेक्षा लहान मुलांचं नुकसान, मी अनेकदा तो मुद्दा सांगतोय. लहान मुलांचं बालवाडीच्या, अंगणवाडीच्या आणि प्राथमिकच्या खालच्या वर्गांच्या मुलांचं नुकसान अधिक होतं, कारण त्यांना अधिक सोसावं लागतंय. त्यामुळे उपाययोजना करायची असेल तर तिहेरी करावी लागेल. पहिली गोष्ट म्हणजे शाळा सुरू होणं. दुसरी गोष्ट म्हणजे शाळांमध्ये ह्या विविध मागासलेल्या घटकांवर अधिक लक्ष देणं, त्यांच्यासाठी कदाचित अधिक वेळ काम करणं. आणि तिसरा महत्वाचा भाग असा आहे की एकूणच निर्णय घेत असताना पालकांना समाविष्ट करून गाव पातळीवर जर का निर्णय झाला, शाळा पातळीवर जर का निर्णय झाला, तर त्या निर्णयामध्ये प्रामुख्यानं मुलांच्या शिक्षणासाठी अनेक गोष्टी करता येणं शक्य आहे. शिक्षणातला जो आनंद असावा लागतो तो नाहीसा झालेला आहे. शिक्षणाविषयी जी उत्सुकता आहे ती नाहीची. आणि माझ्या भागात असं दिसतंय की जवळजवळ निम्मी मुलं कामाला लागलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आता पुन्हा एकदा प्रयत्न आहे कामाकडनं त्यांना शिक्षणाकडे वळवणं. या गोष्टीवर आता लक्ष द्यायला पाहिजे. आणि ही तिसरी महत्वाची गोष्ट आहे, शाळा सुरू जरी झाली तरी सगळी मुलं येत नाहीयेत शाळेत. त्यामुळे शाळा बाह्य अशा काही गोष्टींवर आता आपल्याला अधिक लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. आणि ही गोष्ट केवळ आणि केवळ
गाव पातळीवर किंवा शाळा पातळीवरच शक्य होणार आहे. बरोबर. अंबादास वाजेत, एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही शिक्षकांचं प्रतिनिधित्व करताय, आत्ता जो मुद्दा मांडला रमेश पानसेजींनी, जी प्राथमिक मधली मुलं आहेत ज्यांना कोरोनामुळे शाळाच पाहता आले, म्हणजे जी मुलं यंदा दुसरीला येतील, जी मुलं यंदा तिसरीला येतील, या मुलांनी शाळाच बघितलेली नाहीये, ती पहिल्यांदा शाळेमध्ये येतील. कदाचित त्यांच्यापैकी काही जणांनी पूर्व प्राथमिक केलीही असेल, पण पहिलीला जे येतील त्यांनी तो पूर्व प्राथमिक पण केलेली नसेल. शाळा ॲज अन इन्स्टिट्यूशनच त्यांच्यासाठी नवीन असणार आहे. शिक्षकांसाठी हे किती चॅलेंजिंग आहे आणि शिक्षक त्यातनं कसा मार्ग काढू शकतात, थोडक्यात? ऑफलाईन जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा त्याच्यात मार्ग काढता येईल मॅडम. कारण जी मुलं 1.5 वर्ष 2 वर्ष पहिलीला दुसरीला आली नाही, पहिली दुसरीला नाही येतं, ती डायरेक्ट तिसरीच्या वर्गामध्ये आली, दुसरीच्या वर्गामध्ये आली, त्या मुलांना ऑनलाईन शिक्षणही घेता आलं नाही. त्यामध्ये जर शाळा ऑफलाईन चालू झाल्या तर आमचे शिक्षक त्यातूनही मार्ग काढतील, त्यातूनही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं चॅलेंज, त्यांना शिकवण्याचं चॅलेंज त्या ठिकाणी घेतील. कारण आमच्या शिक्षकांना त्याची सवय आहे की आमचा वर्ग तयार करण्याची जबाबदारी ही आमची आहे. त्या वर्गातल्या मुलांना शिक्षण देणं ही आमची जबाबदारी आहे. शासनाने आम्हाला त्या जबाबदारी घालून दिलेल्या आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऑफलाईन वर्ग त्या ठिकाणी चालू झाले पाहिजे. भाऊसाहेबांनी सांगितलं, भाऊसाहेब चासकर सरांनी सांगितलं की त्या ठिकाणी पालकांचं लेखी असेल, पालक जर मुलाला शाळेमध्ये पाठवायला तयार असेल तर त्या शाळा चालू ठेवायला कोणत्या प्रकारची हरकत नसावी. शालेय व्यवस्थापन समिती त्या ठिकाणी आहे, म्हणून ग्रामीण भागातल्या शाळा तर चालू ठेवल्या पाहिजे. मॅडम, त्या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी, जशी गरीब आणि श्रीमंत आपल्या देशामध्ये दरी तयार झालेली आहे, तशी या शिक्षणाच्या बाबतीमध्ये ही दरी तयार होऊन पाहत आहे. आणि ती दरी जर शिक्षणामध्ये तयार झाली तर आपल्या देशाचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. आणि ते नुकसान होऊ नये, आणि जर आपल्या मुलांना जर ते शिक्षण मिळालं नाही तर मुलं त्या ठिकाणी निर्बुद्ध जसं मॅडमने सांगितलं की नुसतं जगून काय उपयोग, जर ब्रेंडेड पिढी तयार झाली तर त्याचा आपल्याला काय उपयोग काय? कारण आपल्याला जर पिढी तयार करायची असेल तर तिचा सर्वांगीण विकासही करणं आपलीच जबाबदारी असणार आहे. क्रांती बच्चावजी, बराच वेळ तुम्ही चर्चा ऐकलेली आहे पालक म्हणून. आता तुमचं काय म्हणणं आहे, जर आता मुलांना शाळेत जायचं असेल, वॅक्सिनेशन तर एवढ्यात दिसत नाहीये आपल्याला, आता वाटतंय मुलांना पाठवायला हवं? मॅम, मला तर एकच गोष्ट लक्षात आली की शहरी आणि ग्रामीण हे 2 पार्ट मला दिसत आहेत. आणि बिंग मी शहरात राहण्यामुळे मी जे फेस केलं त्या याच्यावर मी सांगणार की एकदम सिटीमध्ये शाळा असल्यामुळे माझ्या मुलांची शाळा तशी चालूच नाही झाली, हार्डली 3 दिवस चालू झाली. तर मला फक्त त्याच्यामध्ये त्यांना एक कन्सिस्टन्सी हवी म्हणून मी ऑनलाईन म्हटलं. दुसरा मुद्दा, मला असं वाटतं की कोरोना काही पूर्ण कितीतरी वर्ष राहील, तो आपण सरकार किंवा सगळेच म्हणजे सायंटिस्ट त्याच्यासाठी खूप ट्राय करताय की तो निघून जायला पाहिजे. जसं की वॅक्सिनेशन आपण ऍडल्ट्स मध्ये केलं, जसं तो चाइल्ड वॅक्सिनेशन पण झाला. 90% जर तुमचं वॅक्सिनेशन होऊन गेलं तर तो जसे बाकीचे जे साथीचे रोग होते जसे मागे ते पडले तसं हाही कुठेतरी पडेल आणि शिक्षण आपलं पुन्हा पुढे चालू होईल. आणि राहिली गोष्ट, मला असं वाटतं की मुलं जे असतात ना ते मोल्ड होत असतात. जशी परिस्थिती तुम्ही द्याल ना ते पटकन अडॉप्ट करतात. आता जसं की लहान मुलं होते त्यांनी जसं ऑनलाईन शिक्षण अडॉप्ट केलं, तसंच तुम्ही जेव्हा स्कूल चालू कराल ना त्यावेळी ते पण गोष्ट ती एन्जॉय करतीलच. आता ऑब्व्हियसली सगळे शिक्षण तज्ञ इथे बसलेले आहेत, ते माझ्यापेक्षा नक्कीच जास्त चांगल्या पद्धतीने ती गोष्ट सांगतात. पण मी एक ट्रान्सफरेबल जॉबमध्ये राहिलेले असल्यामुळे मी खूप शाळा चेंज केल्यात माझ्या मुलांच्या. तर मग मी एक बघितलं की मुलं लवकर परिस्थिती अडॉप्ट करतात आणि मोल्ड होतात लवकर. तर ही गोष्ट जी आहे ना ही पालक म्हणून तुमची भूमिका मला अत्यंत महत्वाची वाटते. कारण सुरुवातीला तुम्ही जी भूमिका मांडलीत आणि त्यानंतर सगळ्यांचं ऐकल्यानंतर हा मुद्दा खूप प्रकर्षानं आला की ग्रामीण आणि शहरी भागातले मुद्दे अनेक वेगवेगळे आहेत, त्यामुळे सरसकटपणे याचा विचार होणार नाही. आणि एवढी चर्चा ऐकल्यानंतर तुमच्या मतामध्ये जो बदल तुम्ही प्रकर्षानं सांगितलाच झाला तो मला खूप पॉझिटिव्ह वाटतो. आणि मला अपेक्षा आहे की ही चर्चा ऐकणाऱ्या अनेक पालकांना सुद्धा या गोष्टीची, अर्थात आपल्या मुलाला पाठवायचं की नाही हा वैयक्तिक प्रश्न असू शकतो, मात्र हा प्रश्न सर्वव्यापी आहे याची जाणीव या निमित्तानं झाले. भाऊसाहेब चासकर, खरं तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, पण अगदी थोडक्यामध्ये, सरकार या सगळ्या संदर्भामध्ये आता विचार करत असताना फक्त इम्पल्सिव्ह ज्याला म्हणतो आपण तसाच विचार करतोय, आकडेवारीचा आधार घेतला जात नाहीये. तो मुद्दा किती महत्वाचा वाटतोय तुम्हाला या सगळ्यामध्ये? पण अगदी थोडक्यात, कारण वेळ संपलाय. नाही, खरं म्हणजे मुलांना जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो मुलांच्या, तेव्हा मुलांच्या आयुष्याचा आणि भविष्याचा प्रश्न असतो. त्यामुळे आकडेवारी
मला अजून एक महत्वाचा मुद्दा सांगायचा की टास्क फोर्स जो आहे त्याच्यामध्ये शिक्षणातले अभ्यासक असायला पाहिजे, शिक्षक असायला पाहिजे, बरोबर. शिक्षक संघटनांचे, पालक संघटनांचेही प्रतिनिधी असायला पाहिजे आणि सरकारनं संवादावर भर द्यायला पाहिजे. करेक्ट. एवढाच मुद्दा आहे माझा. बरोबर. आणि हाच मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण चर्चा खूप होत राहतील, मात्र या चर्चा होत असताना सुद्धा एक मुद्दा महत्वाचा आहे की फायनली जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा ते निर्णय कोणत्या निकषांच्या आधारावर घेतले जातात. ते निर्णय घेत असताना काही अभ्यासांचा, आकडेवारीचा विचार होत असतो का? आणि तो जर होत नसेल तर आता आपल्याला जे निर्णय दिसतात ते सरसकटपणे राज्यभरातल्या शाळा, महाराष्ट्रासारखं मोठं राज्य ज्याचा ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे, त्याचा कुठलाही विचार न होता सरसकटपणे शाळा बंद केल्या गेल्या. फक्त जीवन की शाळा असे दोन टोकाचे जर बिंदू आपण धरले तर कदाचित आपल्याला शाळा नजीकच्या काळात उघडताच येणार नाहीत, पण तसे दोन बिंदू धरता येणार नाहीत आणि अन्य पर्यायांचा विचार करायला हवा. त्याच पर्यायांचा विचार या चर्चेमध्ये करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यातले काही पर्याय राज्य सरकारनं मान्यही केले. ही यातली सगळ्यात पॉझिटिव्ह बाब अशी आपल्याला म्हणावी लागेल. या चर्चेत सर्व मान्यवरांनी सहभाग घेतला आणि आपापली मतं स्पष्टपणे नोंदवली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.